तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात येणाऱ्या मोहदा येथे बुधवार 15 जुलैच्या पहाटे चोरट्यांनी धाडसी चोरी करत 2 सराफा दुकाने फोडून सुमारे 1 कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। प्राथमिक तपासात 5 जणांच्या टोळीचा या चोरीत सहभाग असल्याचे समोर आले असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मोहदा गावातील संतोष वर्मा यांच्या राजेंद्र ज्वेलर्स या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। इथून सुमारे 600 ग्रॅम सोन्याचे दागिने, 20 किलो चांदी आणि 12 लाख रुपयांची रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरून नेण्यात आला। यानंतर चोरट्यांनी धर्मेंद्र वर्मा यांच्या वर्मा ज्वेलर्स या दुकानालाही लक्ष्य केलं। या दुकानातून सुमारे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची माहिती आहे। चोरीनंतर आरोपी गावालगतच्या शेतात गेले, तेथे त्यांनी चोरीतील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची वाटणी केल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर सर्व आरोपी दुचाकीवरून पसार झाले। चोरी दरम्यान उपयोगाचे नसलेले बेंटेक्सचे दागिने त्यांनी घटनास्थळीच टाकून दिले। या संपूर्ण चोरीचा प्रकार दुकानातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून 5 जणांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। बुधवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पांढरकवडा पोलिसांचे पथक आणि न्यायवैद्यक फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत। MCN न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर, यवतमाळ।